पहिली चौंडायला, नंतर कालकायला, मग आपली मेन 5 घरं घेणार पालखी. त्यानंतर मग जो मानकरी आहे त्याच्याकडे पालखी स्थानाला नंतर नाचवणार रात्रभर. मग रात्री नाच. तर मित्रांनो आता झालं मस्तपैकी रेडी. मित्रांनो वाजलेत 5:24 झालेत आणि आता मी चाललो आहे डायरेक्ट धामणीमध्ये. थोडं झोपलेलो, थोडा लेट जाऊ उठायला मला, कारण रात्रभर जागरण होतं मित्रांनो. त्यामुळे जास्त जागरण झेपलं नाही आपल्याला. त्यामुळे सानेवरून पालखी उचलताना आपल्याला खालती झोलादेवीच्या मंदिरापाशी जाताना आलं. पण आपण चाललो डायरेक्ट आता धामणीमध्ये चाललो आहे. केतनबरोबर चाललो आहे डायरेक्ट. आणि तिकडनं त्या धामणीतून जी मधून जंगलात ना मित्रांनो पाय वाट आहे, जी पिढ्यानपिढ्या जी वाट चालली आहे मित्रांनो, जी पालखीची जी पूर्वजापासून मित्रांनो जी पालखीची वाट आहे, त्या वाटेने मित्रांनो पालखी आम्ही आणतो रानातून, त्या जंगलातून. आणि मध्ये मित्रांनो झोलाई, कालकाई आणि चोंडाई अशा 3 बहिणी आहेत मित्रांनो. चोंडाई जी बहीण आहे, चोंडाई देवी आहे, त्या चोंडाई देवीला मित्रांनो भेटते. नंतर कालकाईमध्ये नंतरला मानकाईकडे मित्र थांबते पालखी. तर डायरेक्ट तिकडेच चालू आहे धामणीमध्ये. तर चला, तर गावातली सर्व माणसं गेलीत पालखी आणायला. थोडं रात्री अजून जागरण जास्त झालं मला, म्हणून दुपारला झोपला आणि उठायला लेट झाला. तर मित्रांनो आता वाजले 5:30 डॉट. आणि आता मित्रांनो धामणीमध्ये मी आणि केतन चाललं आहे. डायरेक्ट गाडीहून डायरेक्ट धामणीत चाललं आहे. तर चला, लेट बरंच झालं आहे कारण पालखी साण्यानं उठले मित्रांनो. त्यामुळे आम्ही डायरेक्ट गाडी घेऊन धामणीमध्ये चाललो आहे. मित्रांनो आपली शिपण्यावरून पालखी उठली, तर त्याची आपल्याला व्हिडिओ स्टार्टिंगपासून काढता आली. पण आता आपण मित्रांनो आपल्या धामणीमध्ये गावामध्ये आणि इकडनं मित्रांनो पालखी आपल्या गावात जाणार आहे, घेऱ्यामध्ये, वळच्या कोंडामध्ये. तर त्या धामणीमध्ये पालखी आली आहे खालती. आता खालच्या कोंडातून डायरेक्ट मित्रांनो आता आमच्या वळच्या कोंडामध्ये, खालचा जो कोंडा आहे म्हणजे ह्याला खालचा कोंडा म्हणतात, खालचं धामणी गाव आणि वरती घेरा पालखी गाव आहे. आता आम्ही सर्व गावातली मंडळी, आमच्या गावातली जेवढे ग्रामस्थ मंडळी आहेत, ते सर्व आता आम्ही मित्रांनो पालखी घेण्यासाठी आलो आहे धामणी गावामध्ये. खालच्या कोंडामध्ये आलो आहे मी पालखी घेण्यासाठी. तर आता आपले जे मित्रांनो दरवर्षी मित्रांनो जी पालखी, ज्या पालखीची वाट आहे त्या पालखीच्या वाटेमध्ये ती पालखी येते. जे मानकरी आहेत या गावामध्ये, त्या मानकरीकडे पालखी 5-10 मिनटं थांबते. जो लाचा मानकरी माझा लाचा मानकरीमध्ये पालखी थांबणार. पालखी नाचवणार खूप वेळ. मग तिकडनं पालखी घेऊन आम्ही मग जिथं आपली चोंडाई देवी आहे त्या चोंडाई देवीला मित्रांनो भेटवणार. मग तिकडनं आपल्या गावामध्ये जाणार. तर चला आता सर्व मंडळी जर निघतील. तर बघा सर्व गावातली ग्रामस्थ जवळ जमा आलेत. आता आम्ही तर जिथं आपला जो धामणी गावात जो होम भेटतो, वाडीमधला होम आहे, तिथं तर पालखी थोडा वेळ नाचतो इकडे समोरच. पालखीची होळी होती तिथं पालखी इथं नाचवली. आता लाचा मानकरी आहे, तर लाचा मानकरीकडे आता पालखी घेऊन जाणार. तिथं खूप वेळ नाचवण्यासाठी
आता वरच्या कोंडामध्ये चाललो आता वरती आम्ही. तर चला आता पालखी उचलून आता वरच्या कोंडात आता पूर्ण आता जंगलाचा वाट येतो इकडं आपल्याला जायचं. तर बघा भेटेलच पुढे आता अंधारात आपला गाडी पालखी पूर्ण वरती घेऊन जायची आहे. 30 तारखेला येणार आहे. परत शिफ्टला काय जाणार आहे? 3 तारखेला. या जंगलातून मला जास्त काय दाखवता येणार नाही. आपण ट्राय करू दाखवतो जास्त. पण जंगलातून अंधार झाला तर जास्त तुम्ही दाखवता येणार नाही. हा थोडी विनंती आहे की आमच्या घेरापाडा कदमच्या वतीने आपल्याला आग्रह निमंत्रण आहे. सर्व लोकांनी आपल्याकडे पालखीसोबत यायचं आहे. आणि मगाशी जे काही कबूल केलेलं आहे मिलिंद तमाशा फळावरचा तमाशा आहे 10 वाजता याचा असा तमाशा उभा करणार आहे. सर्वांनी तिथे यायचं आहे आज रात्री. हा आणि पालखीसोबत सर्वांनी यायचं हा थोडी विनंती आहे. धन्यवाद. तर मित्रांनो आता आम्ही पालखी घेऊन चाललो आमच्या वाडीमध्ये. वरच्या कोंडामध्ये घेऊन चाललो आमची घेरापाडा मोठी आहे. तिथं आमच्या जिथं मानकरी आहे तिथं मान आहे वरची तिथं पालखी घेऊन चाललो आहे. आणि मित्रांनो आम्ही ह्या रानात घेऊन चाललो. जंगल आहे पूर्ण. तर जंगलात आम्हाला पालखी घेऊन जाते. 3-3.5 किलोमीटरमध्ये असेल हा अंदाज. हा अंतर अर्धा तास लागतो चढण्यामध्ये आणि पूर्ण अशा पायवाड्यात आपल्या. आणि आपल्याला अशी खांद्यावरून पालखी घेऊन जाते रानातून. पण मजा येते मित्रांनो. अशाच दिसतं मित्रांनो शिमग्याला मजा असते. खांद्यावर पालखी घेऊन जायची आणि खांद्याला जो समोर पालखी घेऊन चाललेत. आता ही पालखी आम्ही तिथं जोला आहे. आता खाली चोंडाईची बहीण आहे. जोलाईची जी बहीण आहे चोंडाई तिला आता भेटणार समोर. तिथं आता दोघी बहिणी इकडे तिला भेटणार. मग इकडनं मग डायरेक्ट वरती मानकरी मग कालक्या इकडे भेटणार. मग डायरेक्ट आमच्या वाडीमध्ये जो मान आहे तिकडे जाणार पालखी. मग रात्रभर मित्र आम्ही 1-1.5 वाजेपर्यंत पालखी नाचणार. मग बघा भेटेलच खूप मजा असते. बघा हो ती बॅटरी इकडे ना इकडे नाही बॅटरी. थांबा 1 मिनिट. कुठेही फिरताना अडचण नको. तर आता मी चोंडाईला मी आता नारळ देणार आता इकडे. आता मित्रांनो आपल्या कालक्या मंदिरापाशी आलो आम्ही. आता मी वटीमध्ये भरतील. मग जो मानकरी आहे मानकरी सर्व गावातली माणसं जमून भाग घामट्या निघाला खालून आणताना. आज आमचा मान आहे यावर्षी. पालखी आम्ही खालना धामणीतून इथपर्यंत आणलेली आहे. ते पण धावत आणले का? चालत नाही. धावत आणली यावर्षी. दम लागलाय. बोलू आम्ही आता पुढे नाचवायची व्हिडिओ वाढत जाणार आहे. आणि आता पुढे पालखी नाचवणार आहे. 1-1.5 वाजेपर्यंत नाचवणार पालखी. ते पहिली खालती चोंडायला भेटले नंतर पहिली चौंडायला नंतर कालकायला मग आपली मेन 5 घरं घेणार पालखी. त्यानंतर मग जो मानकरी आहे त्याच्याकडे पालखी स्थानाला नंतर नाचवणार रात्रभर. मग रात्री नाचवणार 1-1.5 वाजेपर्यंत नाचवणार पालखी. तर तुम्हाला व्हिडिओ बघा भेटेल पुढे मित्रांनो. तर बघत राहा व्हिडिओ कंटिन्यू. खूप मजा नाही पुढे. आराम
तर मित्रांनो आता वाजलेत 9:19 झालेत. तर आता मित्रांनो आमच्या गावामध्ये पालखी, आमच्या वाडीमध्ये पालखी आली आणि आता त्याचं पालखी इथं नाचवून आली. इथं समोरच इथं मोठा मंडप बनला आहे. तर इथं पालखी नाचवणार. थोडी चिक्कल झाली, सकाळी पाणी धूर लावून म्हणून थोडी पाणी मारले तर चिक्कल झाले. तर जरा कोंडा मारतो. पण ऑलरेडी ओली आहे जमीन, काय नसं झाला नाही चिक्कल होईल, खालती पाणी लय मारलाय. आता मानकरीकडे मालकी गेलं ना, मग तिकडनं आपला कुणाला तर माणूस यावर्षी आपल्यावरती सुधीर नाना कदम आपले माजी सरपंच त्यांच्याकडे ह्यावर्षी मान आहे, म्हणजे आमच्या कुटाचा मान आहे. आता पालखी तिकडनं आमच्याकडे येईल. बसरो बस सर्वीकडे बसरो. तर मित्रांनो आता सर्व गावातले जे मित्रांनो जे मानकरी होते पालखीचे ते सर्वांच्या घरात पालखी फिरून आले. दरवर्षी प्रत्येक मानकरीकडे मित्रांनो पालखी थांबते. त्यातले 4 मानकरी आहेत, त्यातल्या एका मानकरीकडे मित्रांनो दरवर्षी पालखी थांबते. तर ह्यावर्षी आपलं कदमांकडे मित्रांनो ही पालखी आहे. ह्या समोरच्या घरामध्ये पालखी आहे इथे. तर खूप मजा येणार आहे. दरवर्षी इथं प्रत्येकाकडे मान असतं, तर दरवर्षी मजा येते. तर ह्या वर्षी मित्रांनो मस्त सजावट केली आहे, डेकोरेशन केलं मस्त आणि इथं समोरच खाल्यावर पालखी नाचवणार आहे. हीच ती मित्रांनो कोकणामध्ये मजा, जी वर्षानुवर्षापूर्वी ह्याची वाट पाहत असतो. तर चला आता तुम्हाला गावाकडची पालखी आणि जो शिमगा असतो तो तुम्हाला बघायला भेटेल आणि पालखी नाचवतात कशी ते तुम्हाला बघायला भेटेल. आपण आज रात्री पालखी बसते थांबणार इथे. नंतर उद्यापासून कातेवाडी वगैरे जी आमच्या प्रत्येक 2 गावामध्ये जेवढ्या वाड्या आहेत, तर पहिल्या वरच्या कोंडातल्या म्हणजे आमच्या वरची घेराबागामध्ये जेवढे वाड्या आहेत तर प्रत्येक वाडीमध्ये मित्रांनो पालखी एक दिवस फिरणार. खालच्या कोंडामध्ये जाऊन मग तिथं पालखी फिरणार गावामध्ये प्रत्येक. तर अशा मित्रांनो आपला 12 दिवसाचा शिमगा असतो. खूप मजा येते. आपले बरेचसे मित्रांनो काय जे आपल्याला सबस्क्राईब केलं ते बरेचसे लोक मला म्हणतात की तू जेव्हा मला एक दिवस गावाला यायचं आहे, पण मित्रांनो पॉसिबल नव्हेत. इथनं एक दिवस आपण प्रयत्न करू तुम्हाला सर्वांना इकडे गाण्याचं. तुम्हाला सांगेल मी जेव्हा ज्याशी मित्रांनो मला चान्स भेटेल त्याशी तुम्हाला नक्की आणायचा प्रयत्न करेन मी. चला आता गावातली माणसं जेवत आहेत, तर ज्याच्याकडे मान आहे त्याला आता मानकरीकडे जेवण ठेवलं आहे. तर आता सर्व मानकरी जेवत आहेत. जेवण झाल्यानंतर पालखी नाचवणार इकडे समोरच हे बघा. तर खालूबाजा आहे, खालूबाजा पालखी नाचवणार आहे. तुम्हाला बघायला भेटेलच पुढे पुढे. तर चला आता पालखी नाचची धमाल बघायला तुम्ही. पप्पा चल गावाला जाऊ, सिंदखेड डोल पालखी खांद्यावर घेऊ.
आता तर 1 वाजायला आणि आता पालखी हातून आली. आता पालखी आता आपल्या मानकराच्या घरात राहायचे वस्त्राला राहायचं रात्रभर. नंतर उद्यापासून मित्रांनो प्रत्येक गावामध्ये घरी येणार आता पालखी. तर चला आता पालखी वस्तीलाच राहते आता. हो